या राजू शेट्टीला जमीन येणार का का म्हणजे आमचा तसं शेतकऱ्याचा वाहिवच आहे. काय केलं त्यांनी असं वेगळं काय केलं राव शेट्टीने? सगळं केलं, उसाला दर दिलं, हे केलं, काय पाहिजे. भावनिक साथ जरी गाठली तरी आम्ही शेतकरी आहे. आम्हासने आमच्या ऊसाची काळजी आहे, तेवढी आमच्या घरच्या लोकांची आम्ही काळजी करत नाही, तेवढ्या रानातल्या ऊसाची आम्ही काळजी करतो. आणि शेतकरी वर्ग जो आहे ह्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्याच पुढं आहे. कारण हा अगदी जळगाव असू दे, नंदुरबार असू दे, विदर्भ मराठवाडा असू दे आणि कर्नाटकामध्ये असू दे, सगळे लोक राजू शेट्टीला ओळखतात. दिल्लीला सुद्धा शेतकरी आंदोलनासाठी हा राजू शेट्टी तिथं गेलेला होता. काय नाही, उसाला दर भाव चांगला मिळावा, दुधाला भाव चांगला मिळावा यासाठी लढणारा नेता हा एकमेव राजू शेट्टीच आहे. ही चुकीची गोष्ट आहे, कारण मी दत्त सहकारी साखर कारखान्यावर स्वतः होतो. मी स्वतः अश्रुधुराच्या नळकांड्यातून पळून जाऊन आमच्या रूममध्ये 5-6 लोकांना दडवून ठेवलं होतं. बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये आज आपण टाकवे तालुका शिराळा या गावामध्ये आलो आहोत. लोकसभेच्या निमित्तानं आपण लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की लोकांच्या मनातला खासदार कोण व हातकलंगडे मतदारसंघाचे मैदान कोण मारणार हे आपण जाणून घ्यायचं आहे. आत्ता आपण इथं टाकव्याला हे मोठं वटवृक्षाचं झाड आहे, या झाडाच्या सावलीखाली शेतकरी लोक बसलेले आहेत. तर यांच्याकडून जाणून घेऊया आपण की लोकसभेचं मैदान कोण मारणार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते, आपलं नाव? सचिन पाटील. सचिन पाटील, आपण आता बघत आहात की 1 महिन्यापूर्वीपासून आता लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आहे. आपला मतदारसंघ हा हातकली मतदारसंघ आहे. आपलं माहिती आहे का कोण कोण उमेदवार उभे आहेत? माहीत आहे. काय नावं त्यांची? राजू शेट्टी, धैर्यशील माने, सत्यजित आबा पाटील. आपल्याला काय वाटतंय हातकणंगलेचं मैदान कोण मारणार? राजू शेट्टी मारते. का? शेतकऱ्यांचा नेता आहे म्हणून. शेतकरी आता मागच्या वेळेला होतेच किती असले तर मागच्या वेळेला ते दुसऱ्या पक्षातून उभा राहिले होते, ते आता स्वतंत्र आहेत. ते असं काय विशेष काम त्यांचं काय की तुम्हाला ते निवडून येतील किंवा तेच तुम्हाला अपेक्षित वाटतात? काय नाही, उसाला दर भाव चांगला मिळावा, दुधाला भाव चांगला मिळावा यासाठी लढणारा नेता हा एकमेव राजू शेट्टीच आहे. बाकी कुणीही नाहीत, बाकी चोर आहेत सगळे. बाकीचे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. काही सुद्धा कुणी प्रयत्न केलेला नाही. माजी खासदार धैर्यशील माने आहे, त्यांनी सुद्धा कित्येक आवाज शेतीच्या बाबतीत त्यांनी कुणीही काय केलेलं नाही आणि BJPने तर अजिबात काय केलेलं नाही. शेतकरी राजू शेट्टीने ऊस दराबरोबर आपल्याला काय भावतं की त्यांना तुम्ही एकट्या पाठिंबा देता, असं काय त्यांचं विशेष वाटतं? ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत त्यामुळं. लोक चांगल्या उत्स्फूर्तपणे सांगतायत. आपल्याला आता वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतं यावेळेला हातकणंगले मतदारसंघाची बाजी कोण मारणार? राजू शेट्टी. राजू शेट्टी का? म्हणजे त्याचं कार्यच तसं आहे. जरी अकेला चलोर जरी असला तरीसुद्धा 17 जणांच्या खोडवड्यामध्ये त्यांच्यातच फटाफट आहे. आणि शेतकरी वर्ग जो आहे ह्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्याच पुढं आहे. कारण हा अगदी जळगाव असू दे, नंदुरबार असू दे, विदर्भ मराठवाडा असू दे आणि कर्नाटकामध्ये असू दे, सगळे लोक राजू शेट्टीला ओळखतात. दिल्लीला सुद्धा शेतकरी आंदोलनासाठी हा राजू शेट्टी तिथं गेलेला होता. दुसरी गोष्ट अशी की कुठलीही निवडणूक आली की मग ह्यांना सर्वसामान्य लोक दिसतात. निवडणूक झाली, मतापुरतं राजकारणी करते पुन्हा बसा बोंबलत. अर्थात या राजू शेट्टीला त्याची जाणीव आहे आणि शेतकरी धर्म शेतकरीच पाळत नाही. मला म्हणायचं आहे की हे राजू शेट्टी दिल्लीला जाणार, जिथं कायदे होतात ते कायदे करत असताना खालमान घालून मूग गिळून गप बसणारे नेते आम्हाला नकोत. राजू शेट्टी भांडणार आहे, शेतकऱ्याशी करणार, शेतकऱ्यांचं कल्याण करणार आहे. शेतकरी असे नाही, सैनिकाचं तुझं तसंच आहे. आज या ठिकाणी या राजू शेट्टी जे भांडतोय शेतकऱ्यासाठी भांडतोय. नुसतं शेतकरी बी नाही, शेतकरी आहेत, दुधाचा व्यवसाय करणारे आहेत, टेक्स्टाईलमध्ये तरी त्यानंही बरंचसं कार्य या राजू शेट्टीनं केलेलं. उसाच्या दरावर आपण बोलूया. राजू शेट्टी साहेब ज्या वेळेला बॉयलर पेटतो त्याच वेळेला ते आंदोलन छेडतात, मग त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं असंही काय लोकांचा आरोप आहे त्यांच्यावर. नाही ते बरोबर आहे, बरोबर आहे. पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही का? एवढं त्यावेळेला आंदोलन करून सुद्धा हे सांगली जिल्ह्यातील काही कारखानदार आहेत ते शेतकऱ्याविषयी काही लक्ष देत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दर जास्त दिला, सांगली जिल्ह्यामध्ये दर जास्त दिला नाही. मग बॉयलर पेटल्यावर सुद्धा
ऐनवेळी आंदोलन केलं तरी हे दाद देत नाहीत आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून तर राजू शेट्टी माघार घेतो, 2 पावलं मागं घेतो. भले 100, 200, 300 रुपये जरी वाढलं ते असे नका. आणि दुसरी गोष्ट अशी की जे 50-60 वर्ष झाले कारखानदार आहेत ते शेतकऱ्याला फक्त अर्धा किलोच साखर देतात आणि दुसरे कारखाने 1-1 किलो साखर टनामागे देतात आणि इतर दर जास्त. बाकी काट्याबद्दल काय सांगता येत नाही, पण इतर कारखान्याच्या मानानं हे सगळं शेतकऱ्यांना लुटल्याचं काम हे जे सगळ्या महाराष्ट्रातलं तसंच आहे. पुढाऱ्याचे कारखाने आहेत, कोणी बोलायचं. आता आपण काही लोकांनी जाणून घेऊया. लोक म्हणतात की राजू शेट्टी साहेब हे सेटलमेंट करून आंदोलन थांबवतात. चुकीचं आहे. कारण राजू शेट्टी साहेब यांचं 2005पासूनचं आंदोलन मी बघत आलो आहे. कारण ते 2005 साली महापूर आला त्यावेळी त्यांनी सेटलमेंट करून कुणाला बिन वाचवता थांबले नाही. ते स्वतःहून नदीत उतरून लोकांना वाचवल्यात. हे आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं आहे. तसंच ऊसाचं आंदोलन ज्या कारखान्यावर सभा झाली त्या कारखान्यावर पहिल्या अश्रूधराच्या नळकांड्या आणून ठेवल्या होत्या. कारण का शेतकऱ्याला तिथून पांगवण्यासाठी अशा सहकारी साखर कारखान्यावर राजू शेट्टी यांना लाठीमार झाला. त्यावेळी राजू शेट्टीने माघार घेतली नाही. शेतकऱ्यांना मारलं, शेतकऱ्यांना फोडलं, SRP आले, सगळ्यांनी हे केलं, आंदोलन दंगाधुडकूस झाला. अशावेळी देखील राजू शेट्टीने शेतकऱ्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न करून 1400वरून आज 3000पर्यंत ऊसाला जर कोणी दर आणला असेल तर फक्त आणि फक्त राजू शेट्टी यांनीच आणलेला आहे. तुम्ही आता आंदोलनात लाठीचार्ज झाला हे सांगितलं, पण काही त्यांच्या पूर्वीच्या मित्रांचं असं मत आहे की राजू शेट्टी हे पायाला पट्ट्या बांधतात, डोक्याला पट्ट्या बांधतात आणि लोकांना भावनिक करतात. ही चुकीची गोष्ट आहे. कारण मी दत्त सहकारी साखर कारखान्यावर स्वतः होतो. मी स्वतः अश्रूधुराच्या नळकांड्यातून पळून जाऊन आमच्या रूममध्ये 5-6 लोकांना दडवून ठेवलं होतं. तुम्ही तिकडे काय करला होता? मी तिथं नोकरीला होतो साध्या छोट्या कंपनीत. बरं. पण त्या दिवशी सुट्टी होती. सुट्टी दिवशी दत्त सहकारी साखर कारखान्यावर जनरल मीटिंग होती. जनरल मीटिंगमध्ये दंगा झाला. शेतकऱ्यांनी विरोध काय तर बोलल्यामुळे SRP लगेच आली. आज शिरोळसारख्या ठिकाणी जर SRP जर 5 मिनिटात येत असतील तर हे पूर्वनियोजितच सगळं होतं. त्यावेळी राजू शेट्टींना मारण्याचाच कट होता, पण त्यातून शेट्टी साहेब बचावले आणि ते फक्त बचावले म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठीच बचावले. आता आपण आता शिराळा तालुक्यात नेत आहे. आपल्या शेजारच्या तालुक्यातील जे उमेदवार उभे आहेत त्यामुळे आपल्या शेजारी तालुक्यात उमेदवार उभे असल्यामुळे कुठं भावनिक आव्हान किंवा आपल्या कुठे भावनिक साथ घातली जाते का? भावनिक साथ जरी गाठली तरी आम्ही शेतकरी आहे. आम्हासने आमच्या ऊसाची काळजी आहे, तेवढी आमच्या घरच्या लोकांची आम्ही काळजी करत नाही, तेवढ्या रानातल्या ऊसाची आम्ही काळजी करतो. आणि ते ऊस कसा आणायचा आणि कसा पिकवायचा एवढं एकच आम्ही बघतो. पण फक्त पिकवल्यानंतर त्या ऊसाला दर काय मिळणार हे त्यांच्यावर अवलंबून न राहता आम्हाला राजू शेट्टी यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. आणि त्यांनी ते आपण ते करायचंच आहे. कारण राजू शेट्टींना निवडून हे येणारच आहेत ते. आणि अजून देखील काही लोकांच्या मनात जर त्यांच्याविषयी रोष असेल तर रोष काढून त्यांनी राजू शेट्टींना निवडून द्यावं असं माझं मत आहे. आता सांगितलं तसं आपल्या शेजारच्या तालुक्याचे उमेदवार आहेत सत्तेजाबा सरोडकर, ते म्हणतात की मी एक शेतकरी आहे, मलाही शेतीची जाण आहे, मी स्वतः शेती करतो, मलाही शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळ आहे, मी निवडून आल्यानंतर लोकसभेत मी शेतकऱ्याचे प्रश्न मोठ्या आवाजात मांडू शकतो व त्यांच्यावर तिथं त्यांच्या शेतीच्या मालाबद्दल हमीभाव असतील किंवा शेतीदराचे ठरवलेले ते रेट असतील त्या दराबद्दल मी सरकारशी भांडू शकतो असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे. कसं आहे, सत्यजित आबा हे भांडू शकतील हे मानतील, पण त्यांचे वडीलच कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. ऊस घेणारच ते आहेत म्हटल्यानंतर ते दर देणार कसे आणि आम्ही मागणार कोणाला? सत्यजित आबांना मानावं तर त्यांनी वडिलाचंच मानणं ऐकणार. गप्प बस म्हटल्यानंतर कुठलाही बाप पोरग्याला मुठीत घेऊ शकतोयच. आपल्याला काय वाटतं राजू शेट्टी हे आता सर्वसामान्य लोकांच्या जाऊन बसतात, त्यांच्याबद्दल भावनिकता आहे, पण ती कंटिन्यू राहू शकते का? आणि दुसरी गोष्ट ऊस दराबद्दल इतकंच आंदोलन काफी आहे का त्यांना खासदार करण्यासाठी? ऊस दराबद्दलच नाही, राजू शेट्टी सगळ्या दृष्टिकोनातून दूध दराबद्दल देखील ते रस्त्यावर उतरले. 8 तास त्यांनी हायवे थांबवला.
झालंच तर शेतकऱ्यांच्या शेतमजुरीसाठी कारखान्यांच्या ह्या कामगारांच्यासाठी देखील त्यांनी आंदोलन केल्यातच की, पण ते लोकांच्या चेहऱ्यासमोर येत नाही. हाच मेन पॉईंट आहे आणि तो पॉईंटच लोकांनी देण्यात धरून राव शेट्टींना निवडून द्यावं. ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीत काय चुकलं? ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीत स्वतः राजू शेट्टी चुकले की नको त्या बाजूने ते गेले. त्यांना वाटलं आपणासनी ह्याच्यात काहीतरी फायदा होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल असं त्यांना वाटलं, पण नको त्या बाजूनं ते गेल्यामुळं त्यांनी ते स्वतःहूनच फसलेत. जे त्यांच्या बाजून होते तेच त्यांच्या आता विरोधात आहेत. आता ते त्यांच्या विरोधात आहेत. जरी त्यांच्या विरोधात जरी असले तर ते राजू शेट्टींनाच मतदान करणार आहेत, कारण त्यांना पूर्ण माहीत आहे की आपला ऊस आहे आणि राजू शेट्टींच्या शिवाय राजू शेट्टीने इतका कॉन्फिडन्स आहे, मग त्यांना मातोश्रीच्या उंबरड्यावर का जावं लागलं? मातोश्रीची कुणाला? राजू शेट्टी साहेबांना उद्धव ठाकरेंना 2-2 वेळा भेटण्याची गरज का पडली? उद्धव ठाकरे स्वतःहून त्यांना बोलवत असतील, पण राजू शेट्टी कुणाच्याही दारात जाणार नाही. तर राजू शेट्टी स्वतःहून मुख्यमंत्री देखील त्यांना फोन करू शकतात, अहो आंदोलन थांबवा, आम्ही तुम्ही म्हणशीला ते तुमच्या मागण्या मान्य करायला, आणि ते कशाला मातोश्रीवर जातील? लोकांच्या मते राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांच्याबद्दल पोटतिडकीने आवाज उठवतात आणि दूध दराबद्दल सुद्धा बोलतात. आपण कसं बघताय लोकसभेचा वार इतक्या मोठ्या पद्धतीने वाहू लागलेला आहे, आपण कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा सध्या असणारे सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देतात. कुठल्याही प्रकारचा हमीभाव, कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना फसवणुकीचं कारण पुढे करून मतं मागायला ती इकडे येत असतात. पण इथं सर्वसामान्य लोक हे राजू शेट्टींचंच नाव घेतात, त्यांना मतदान करत नाहीत. पण आता तरुण वर्ग, नवीन चेहरा याकडे सुद्धा जास्त कल आहे असं बोललं जातं, हे आपण कसं बघता याकडं? मग हा बरोबर आहे, तरुण वर्गाचा कल हा शेट्टी साहेबांच्याकडेच आहे. नाही, तरुण वर्ग, काही लोक अशी पण म्हणतात की तरुण वर्गाचा कल आमच्याकडे आहे, नवीन चेहरा जो आता उभा राहिलेला आहे त्यांच्याकडे आहे असं ते म्हणतात. आपण कसं बघता इकडं? हे चुकीचं आहे. नवीन चेहरा हा कधी इकडं बघितलेलंच नाही. कारण आत्तापर्यंत आम्ही एक काम धैर्यशील मानेंच्याकडे घेऊन गेलो होतो, तिथं आम्ही 9ला पोचलो होतो. 11:30 वाजता धैर्यशील माने खाली आले आणि आम्ही कागदपत्र दिले आणि ते आमचे कागदपत्र डब्यात टाकले. आणि त्याच्यानंतर आम्ही फोन करून त्यांना विचारलं की आमच्या कामाचं काय झालं, तर तिने म्हटले कुठले, तर टाकवेचे, तर तुमचं काम काय झालेलं नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. काय काम होतं तुमचं? ते जैन समाजाच्या सार्वजनिक सभागृह या कामासाठी आम्ही त्यांना अल्पसंख्याकमधून प्रस्ताव दिलेला होता, तो काय त्यांनी पूर्ण केला नाही आमचा. आता आपण काय सांगाल की बाबा शेतीचा दर, ऊस दर, एवढ्या आंदोलनावरनं शेट्टीसाहेब खासदार होतात, पण एवढं तर पुरेसं आहे का काम त्यांना? अजून सर्वच शेतीच्या सर्वच दरांच्यासाठी शेट्टीसाहेबांनी इथून पुढेही शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे. शेतकरी त्यांच्या पाठीमागे 80% लोक आहेत. आपण काय सांगाल शेट्टी साहेबांचं एखादं काम सुचवायचं म्हटलं तुम्ही, किंवा इतर बाकीचे खासदार उमेदवार उभे राहिलेत खासदारकीसाठी, त्यांना जर काम सुचवायचं म्हटलं तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय काम सुचवाल त्यांना? सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत, जे काम आपल्याला पाहिजे तेच सुचवायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हा भाग सातारा जिल्हा म्हणजे वेगळ्या मतदारसंघाचा आता शेवटी आहे आणि कुठलीही कर्नाटकची बाउंड्री असू दे, कुठल्याही राज्याची असू दे आणि जिल्ह्याची असू दे, मतदारसंघाची असू दे, त्या बाउंड्रीवरल्या लोकांचं हाल एकदम जास्त होतात. आता आमच्याकडं त्या चांदोलीचं पाणी जे आहे ते सरळ पूर्वेकडे पाईपलाईन पुरून नेतात. डोंगरातून जर कॅनल काढलं असतं तर पाणी जमिनीत मुरलं असतं. आता कुठं मुरणार? आता इथं भैरवाडी असेल, टाकवे असेल, हे आणि बऱ्याच ठिकाणी हे तळे आहेत, हे तळे कोण भरायचं? आणि यामुळं इथला लोक आता भिकारी बनला आहे आणि तिकडं समृद्ध झाले ते. आता जिकडं पाणी आहे तिकडं जास्त. प्रत्येक निवडणुकीत वाकुर्ड योजना ही कळीचा मुद्दा असतो. यावेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाकुर्ड योजनेबद्दल त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे की आम्ही त्यांचा टप्पा पूर्ण करू. तर मग आता ते टप्पा पूर्ण करणं अशा आशावादी आहात का आपण? हो, पुढल्या वेळा करणार की हीच आशावाद आहे. आशेवरच शेतकरी जगत असतो आणि आतापर्यंत जगला आहे. दुसरी गोष्ट अशी, जोपर्यंत शेतकऱ्याची संघटना होत नाही आणि यांना तुडवून मारित नाहीत, ही एक वेळ अशी येईल की सुशिक्षित बेकार ही जी मुलं आहेत
हे फ्रान्सच्या राज्यक्रांतीसारखं रस्त्यावर येतील आणि त्यावेळेला या ठिकाणी होईल किंवा दक्षिण भारत आणि उत्तर भारत, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असा सुद्धा या ठिकाणी काही वेळा फूट देशामध्ये पडेल, कारण हे जातीयता निर्माण करते. प्रत्येक रस्त्यावर शेतकऱ्यांची जमीन गेली, कोण देणार आहे? मोठा रस्ता केला, खाली उतराय शिड्या लावायच्या, ट्रॅक्टरने शिडीनं खाली घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट, लोकांना ते काय करतात, भक्ती मार्ग लावतात आणि काही लोक नुसती त्याजवळ जगायचं काम करतात. शेतकरी आता शिरोळ वगैरे या भागात राजस्थान काय केलं म्हणून, अहो शेतकऱ्याचा जो सगळा माल आहे त्याविषयी शेतकऱ्याला दर देण्याचा प्रयत्न हे राजू शेट्टी करतात. ओके ओके, आपण विचार मामा, आता निवडणूक चालू आहे. आता लोकसभेचं वारं व्हायला लागले. आपण कितीतरी निवडणुका बघितल्या असतील. होय बघितले. काय वाटतंय आता या निवडणुकीवर तुम्हाला? या राजू शेट्टीलाच आम्ही देणार. का म्हणजे आमचा तसं शेतकऱ्याचा वाईवच आहे. काय केलं त्यांनी असं वेगळं? काय केलं राव शेट्टीने? सगळं केलं, उसाला दर दिलं, हे केलं, काय पाहिजे. आता बाकीचे बी म्हणलेत की बाकीचे जे उमेदवार उभा राहिले ती पण तिथं आम्ही बी उसाला दर देणार आहे. देणार म्हणला, केव्हा देतील तेव्हा बघायला येईल. ते म्हणतात की आता मला निवडून द्या, आम्ही उसाला दर देतो, सगळं करतो. सगळं खोटं आहे. सगळं हे सांगते ही सगळं खोटे आहेत. का बरं? खोटं का? खोटं का? खोटं का म्हणजे त्याचे मोठं मिळवायचे आहे. तुम्हाला काय वाटतंय, ते काही काम करू शकतील का नाही तुमचं? काय केलं काय नाही केलं तर चालतंय. आम्हाला फक्त आम्ही शेतीला देणार. शेट्टी साहेबांनाच काय त्यांच्यात वेगळं काय वाटतंय तुम्हाला? शेट्टी साहेब काय नाही, पहिल्यापासून आम्ही शेट्टी साहेबाचीच माणसं आहे. होय. हा, त्यांनी आता काय वेगळं काय केलं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शेट्टी साहेबाला मत? उसाला दर, दुसरे काय, उसाला दर, जुलाम दर. लोकांच्या मते लोक चांगल्या पद्धत, हे वयोवृद्ध बाबा आहे, त्यांनी कित्येक निवडणूक बघितल्या असतील. त्यांचं मत आहे की शेट्टी साहेबच हे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात. आता अजून काही लोक आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतंय की आता जे निवडणूक सुरू आहे, लोक एकमेकाला आरोप प्रत्यारोप करायला लागलेत, रोज गाड्या फिरायला लागल्यात प्रचाराच्या, नवनवीन गाणी ऐकायला मिळायला लागली निवडणुकीची. आपण कसं बघताय इकडं? ते सगळंच गाणे ऐकतोय, सगळंच बघतोय. काय आपल्याला काय वाटतंय आता ही लोकसभेची हातकणंगलेची बाजी कोण मारणार? तर राजू शेट्टीच मारते. का बरं? वेळोवेळी आंदोलन करणं, उसाचा दर, दुधाचा दर वाढवणं, ह्याकडे लोक बघत बसते. ते बाकीच्याही खासदारांना पण वाटतं की आम्ही सुद्धा निवडून येणार, आम्हीच निवडून येणार, असं बाकीच्या खासदार जे उमेदवार आहेत ते धैर्यशील आबा सरोडकर असतील किंवा मग धैर्यशील माने असतील, प्रत्येकाला तेच वाटणार. हो, मीच येणार आहे ना. मग ते आता राजू शेट्टीच काय येतील, त्यांना तुम्हाला वेगळं असं काय वाटतं त्याचं? वेगळं म्हणजे त्यांचं शेतकऱ्यासाठी धडपडणं हे योग्य आहे. हो, प्रत्येकजण आपण शेतीविषयीच बोलतो की शेतीला जे चांगल्या पद्धतीनं काम करतात व शेतीबद्दल जे मोठ्या विचारांना रस्त्यावर उतरतात, असं यांचं मत आहे की एकमेव राजू शेट्टी जे रस्त्यावर उतरू शकतात. आपल्यासोबत आता काही मंडळी अजून जमा झालेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते या निवडणुकीत कसे बघतायत. आपलं नाव? रामचंद्र मोहिते. आपण कसं बघताय लोकसभा निवडणूक? आता हातकणंगले मतदारसंघ हा देशातला केंद्रबिंदू ठरलेला आहे. रती महारथी तिथून आता सभा घ्यायला लागलेल्या आहेत. आपण आता कसं बघताय, काल परवा 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची सभा झाली. इतकं महत्त्व आलं आहे हातकणंगले मतदारसंघाला. आपण कसं बघताय इकडं? महत्त्व आलं की मतदारसंघाला महत्त्व आलं म्हणजे, पण आता नेत्यासाठी म्हणताय का कसं? ते पूर्ण मतदारसंघात आपल्याला काय वाटतं वैयक्तिक, तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नागरिक म्हणून आता विषय कसा आहे, एकमेव राजू शेट्टी चांगले आहेत तिथं. आपल्याला उमेदवार किती आहेत माहिती आहेत का? आता आहेत किती आहेत? 4 आहेत सगळे. आपल्याला 4 उमेदवारापैकी सरस कोण वाटते? राजू शेट्टी. का बरं? शेतकऱ्यासाठी झटणारा नेता आहे. मग एकमेव शेतकऱ्यासाठी तर आपण बाकीचे सुद्धा वर्ग आहेत ना, व्यापारी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, सगळ्याला झटणारा वर्ग आहे. बाकीच्यांमध्ये तुम्हाला कमी काय जाणवते? कमी जाणवतंय की आता माने आले निवडून, तिकडं म्हणजे गद्दारी करून गेली. आता बऱ्यापैकी राजू शेट्टी आणि सतीश पाटील. सत्यदाबा सरोडकर हा नवीन चेहरा आहे आणि ते म्हणतात की मी एक शेतकरी आहे, मी हाडाचा शेतकरी आहे, मी स्वतः पाणी पाजतो, शेती स्वतः करतो, मलाही शेतीची जाण आहे, मीही लोकसभेत जाऊन शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवू शकतो. नाही, सतीश दाबा पण चांगले आहेत, राजू शेट्टी पण चांगले आहेत, धैर्यशील माने यांच्यापेक्षा चांगले आहेत. आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं हातकणंगलेचे मैदान कोण मारणार? दोन्हीत फाईट होणार.
तर शेट्टी साहेबांना सत्य दाबा त्यात दोघांमध्ये सरस कोण वाटते तुम्हाला? शेट्टी साहेब वाटतात. शेट्टी साहेब. लोकांना बोलताना एकदम पोटतिडकीने सांगतात की हातकणंगलेचं मतदान हे शेट्टी साहेब मारणार आणि त्यांना शेतीची जाण आहे, शेतकऱ्यांबद्दलची त्यांची नाळ आहे ती तशा पद्धतीची आहे. ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. आता जितके लोक आहेत तितके सगळ्या लोकांच्या मते शेट्टी साहेब हे हातकणंगलेचं मैदान मारणार. एव्ही9 मराठीसाठी शीतलकुमार शेट्टी, टाकवे.